नमस्कार शेतकरी मित्रांनो. गाईला वासरू झाल्यावर बहुतेक शेतकरी एक मोठी चूक करतात आणि त्याची किंमत त्यांना नंतर चुकवावी लागते. गाय कमजोर होते, दूध कमी होतं आणि काही वेळा वासरू पण वाचत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत ती एक चूक नेमकी कोणती आहे आणि गाईचं व वासराचं पूर्ण संगोपन कसं करायचं. ही माहिती शेवटपर्यंत पहा. एक शेतकऱ्याची गोष्ट आहे. त्याच्या गाईला वासरू झालं. सुरुवातीला सगळं काही ठीक वाटत होतं, पण काही तासातच परिस्थिती बदलली. गाय शांत झाली, खाणं कमी केलं, दूध कमी झालं आणि वासरू उभं राहायलाही धडपडत होतं. हे सगळं अचानक का झालं? कारण सुरुवातीलाच काही गोष्टी दुर्लक्षित केल्या गेल्या. पहिली चूक, वासरू झाल्यावर नाक आणि तोंड साफ केलं नाही. त्या छोट्या चुकीमुळे वासराच्या श्वासावर परिणाम झाला आणि आतून त्याची ताकद कमी झाली. दुसरी चूक, पहिलं दूध वेळेत दिलं नाही. हेच दूध वासरासाठी जीवनदायी असतं. जर ते वेळेत मिळालं नाही तर त्याचा परिणाम आयुष्यभर राहू शकतो. आता योग्य काळजी काय घ्यावी? वासरू झाल्यावर सगळ्यात आधी त्याचं नाक आणि तोंड स्वच्छ करा. गाईला लगेच थंड पाणी देऊ नका, फक्त कोमट पाणी द्या. पहिले 3 दिवस गाईला हलका आहार द्या, भुसा आणि हिरवा चारा. जड आहार टाळा. एक साधा पण प्रभावी उपाय, गूळ आणि जिरे पाण्यात उकळून द्या. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि आतून स्वच्छता होते. दूध वाढवण्यासाठी मेथी आणि गूळ एकत्र करून द्या. काही दिवसातच दूध वाढताना दिसेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मिनरल मिक्सचर. हे शरीराला आवश्यक घटक देतं आणि गाईची ताकद देखील टिकवून ठेवतं. वासराचं संगोपन, जन्मानंतर लगेच दूध मिळणं गरजेचं आहे. त्याला थंडीपासून वाचवा, स्वच्छ आणि कोरड्या जागेत ठेवा, हळूहळू चारा खायला शिकवा. काही सामान्य समस्या, गाय दूध देत नाही, खाणं कमी करत आहे. अशा वेळी गूळ आणि मेथी उपयोगी ठरतात. वासरू कमजोर दिसत असेल तर त्याला वेळेवर आणि पुरेसं दूध मिळतंय का हे तपासा. या सगळ्या गोष्टी लहान वाटतात, पण याचा परिणाम खूप मोठा असतो. जर सुरुवातीपासून योग्य काळजी घेतली तर गाय निरोगी राहते, दूध चांगलं मिळतं आणि वासरू मजबूत वाढतं. पण ही माहिती दुर्लक्षित केली तर नुकसान टाळता येत नाही. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. कारण योग्य माहितीच शेतकऱ्याला वाचवते. धन्यवाद.